खूप बिल्डर्स ते केमिकल बॉन्डिंगने ॲडिजिव्ह घेतात. मग त्या ॲडिजिव्हमध्ये पण काही नॉर्म्स इंडिया गव्हर्नमेंटनं तयार केलेले आहेत. युरोपियन नॉर्म्स आहेत, IS नॉर्म्स आहेत. तर त्या नॉर्म्स पद्धतीनं ते ॲडिजिव्ह वापरायला पाहिजे. जर ॲडिजिव्हमध्ये सिरॅमिक टाईलचं ॲडिजिव्ह असेल आणि ते ॲडिजिव्ह जर का वेट्रिफाईड टाईलला तुम्ही लावत असाल तर ते डिबॉन्डिंग होणार. ओके. तो अवेअरनेस क्रिएट करायचा आपल्याला. आज वेट्रिफाईड टाईलला तुम्ही उलटं करा, सिरॅमिक टाईलला उलटं करा, दोन्हीत पाणी टाका. सिरॅमिक टाईल पाणी पिणार, वेट्रिफाईड टाईल पाणी पिणार नाही. लाईक अ ग्लास. त्याला केमिकल बॉन्डिंग पाहिजे का नको? मग सिमेंट हे रिजिड आहे, लक्षात घ्या. सिमेंट हे रिजिड आहे म्हणजे काय काय कालांतरानंतर सिमेंट डिबॉन्ड होणार. आणि कोणतीच कंपनी सांगत नाही की तुम्हाला सिमेंटनं टाईल लावा, ॲडिजिव्हनीच टाईल लावा असं म्हणतात. आणि हाच अवेअरनेस आपल्याला क्रिएट करायचा आहे. मग अशी आपण फ्लोरिंगबद्दल बोललो की फ्लोरिंगबद्दल हे प्रोडक्ट अवेअरनेस क्रिएट करून आहे अवेलेबिलिटी. आज इंडियात मॅन्युफॅक्चरिंग आहे, माझ्यासारखे अजून असतील. करेक्ट. तर ते अवेअरनेस आपण क्रिएट करून लोकांना आपण ते क्रिएट करतो की बाबा ह्या पद्धतीनं टाईल लावा. सिमेंटमध्ये जे 15-20 mm मध्ये लावताय ती ॲडिजिव्हमध्ये लाईन लेवल जर तुमची भिंत असेल तर 5 mm 6 mm मध्ये टाईल लागते आणि त्याचे लॉंग लास्टिंग राहते. डबडब आवाज येत नाही तुमचा, हलवूनच येणार नाही, ते डिबॉन्ड होणार नाही. आणि हाच अवेअरनेस क्रिएट करायचा आहे आपल्याला.